थ्रिलर म्हणू शकतो आपण या चित्रपटाला. सस्पेन्स जो क्रिएट केला गेला आहे म्हणा, नाही तर थ्रिलर म्हणा, एक फक्त मला ना मेकर्सकडून फक्त एकच इश्यू वाटला की जास्त स्क्रीन्सवर का नाही रिलीज झाला हा चित्रपट. मला फक्त एक तो इश्यू आहे. बाकी चित्रपटामध्ये सगळ्यांचं काम सुंदर आहे, नो डाऊट. ट्रेलरच्या वेळी आपण याविषयी बोललो होतो. स्टोरी वाईज कारण काय आहे ना, या टाईपच्या गोष्टींमध्ये काही स्पॉयलर्स असं नाही म्हणणार मी, पण जर काही एक अंदाज दिला तर ट्रेलरच्या वेळी आपण स्टोरीविषयी गप्पा डेफिनेटली मारलेल्या आहे. त्यामुळे मी पुन्हा चित्रपटाच्या त्या गोष्टीवर नाही येते, कारण मग असं नको की काहीतरी सांगून दिलं मी चुकून. तर इट्स लाईक दॅट ओनली. बाकी एवढंच सांगू शकतो यार की एक वेगळाच एक्सपिरियन्स येतो यार. मी खूप दिवसांनी या टाईपचं काही चित्रपट म्हणजे अशा टाईपची स्टोरी अनुभवली आहे. आय मीन कंटिन्यू आपण जेव्हा ॲक्च्युली मला लक्षात आहे, जेव्हा मी ट्रेलर बघितलेला तेव्हाच मला असं वाटलेलं की यार हा चित्रपट तर नाही करायचा यार मिस, कारण काहीतरी वेगळं आहे, काहीतरी एक एक्साइटमेंट आहे. फक्त मला वाटलेलं ट्रेलरच्या वेळी की खूप कॉम्प्लिकेटेड तर नाही आहे, पण नाही, ट्रेलर त्यांनी खूप जपून दाखवलं आहे, जे की खूप चांगलं वाटलं मला चित्रपट बघितल्यानंतर. या प्लीज डोंट मिस इट. आता पण कसं आहे की आता जास्त ठिकाणी रिलीज नाही झालं आहे, तेच माझा मेन जो पॉईंट होता हाच आहे की मेकर्स मे बी बजेट इश्यू म्हणेल मी, नाही तर मे बी थिएटर ओनर्सवर पण असतं ते. काही ठिकाणी नाही झाला आहे हा, जास्त खूपच कमी ठिकाणी रिलीज झाला आहे आणि इवन क्लॅशमध्ये पण आहे. बट यार प्लीज मिस नका करू यार, यू विल लव इट फॉर शुअर यार. म्हणजे काहीतरी डिफरंट आहे यार. सो प्लीज डोंट मिस इट. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. सर्वांचं काम सुंदर आहे, स्टोरी चांगली लिहिली आहे, थोडी बेटर होऊ शकत होती, बट नो, इट्स ओके. सो व्हिडिओ शेअर करणं का नक्की करा.